राहू। सध्या आपण पाहतोय तर पहलगाममध्ये ज्या प्रकारे हल्ला झाला त्यानंतर आता सर्च ऑपरेशन राबवलं जाते। जवानांकडून या दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय, त्यांचा खात्मा करण्यासाठी आता भारत कशा प्रकारे पावलं उचलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झालेला आहे। काही पर्यटक हे भीतीनं सध्या परतत असलेले पाहायला मिळतात, कारण त्यांचा पुढचा टप्पा हा पहलगामचा होता। फिरण्यासाठी ते तिथे जाणार होते, मात्र ज्या प्रकारे काल नरसंहार झालेला आहे ते पाहता आता हे पर्यटक पुन्हा आपल्या माघारी घरी परतण्याच्या दिशेने निघालेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास अधिक माहिती देतील। प्रशांत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पार्थिवांचे दर्शन घेण्याकरता तिथे दाखल झालेले आहेत। काल ज्या साधारणतः 27 पेक्षा जास्त पर्यटकांवरती जो निष्पाप पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये ते त्यांचे प्राण गमावले आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे या सगळ्यांना श्रद्धांजली देण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तिथल्या पोलीस मुख्यालयात दाखल झालेले आहेत। तिथून पोलीस मुख्यालयात ते श्रद्धांजली दिल्यानंतर बाजूलाच असलेल्या रुग्णालयामध्ये जेही जखमी आहे त्या जखमींची विचारपूस करण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाणार आहे आणि त्यानंतर ते पहलगामला जातील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं, एकीकडे बैठकांचे सत्र सुरू आहे, दुसरीकडे अमित शहा यांनी संपूर्ण पर्यटकांना दिलासा देण्याकरता आपल्या हातामध्ये धुरा घेतली आहे आणि ती रात्री उशिराच हे श्रीनगरला दाखल झाले। श्रीनगरला दाखल होऊन त्यांनी सर्वात प्रथम तिथल्या सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांची, उपराज्यपाल मनोज मिश्रा असो किंवा मग मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला असो यांच्यासोबत बैठक घेतली। त्या बैठकीनंतर रात्री उशिरापर्यंत त्या बैठकीच्या सत्रात ते सहभागी होते आणि सकाळी त्यांनी पुन्हा एकदा माफ करा, थोडंसं थांबवते आपण ही थेट दृश्य खरं तर आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। अमित शहा हे पोलीस कंट्रोल रूम मध्ये दाखल झाले आणि त्यानंतर आता ते जे पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याचं कळतंय। यामध्ये महाराष्ट्रातले देखील काही पर्यटक आहेत आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते तिथे पोहोचलेले आहेत। पोलीस कंट्रोल रूम मध्ये ते पोहोचले। जवानांकडून देखील त्यांनी अधिकची माहिती घेतलेली आहे, अधिकाऱ्यांकडून अधिकची माहिती घेतली आहे। सध्या ते मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी अमित शहा तिथे पोहोचलेले आहेत। दरम्यान एकीकडे अमित शहा मृतांना श्रद्धांजली देत आहेत तर दुसरीकडे जवानांकडून या दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय। उरीमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलेलं आहे आणि पहलगाम मधलीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। पहलगामच्या जंगलामध्ये या खोऱ्यामध्ये सध्या जवानांकडून हे सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जवान तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांचा शोध घेतला जातोय। दरम्यान काश्मीरच्या उरीमध्ये सध्या 2 दहशतवाद्यांना त्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलेलं आहे। नमस्कार, मी प्राजक्त तांडेल, बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालेली आहे आणि यामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय। जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये ही चकमक झालेली आहे। पहलगामच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध लष्कराचं विशेष दल घेत आहे आणि लष्कराचं विशेष दल या शोध मोहिमेमध्ये सामील झालेला आहे। लष्कराचं हेलिकॉप्टर, ड्रोन आणि स्निफर डॉग देखील या शोध मोहिमेमध्ये सहभागी झालेत। दहशतवाद्यांशी अद्याप कोणताही संपर्क झालेला नाहीये, तर पहलगामच्या जंगलात राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांचं मोठे ऑपरेशन सध्या राबवण्यात येत आहे। जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये चकमक झालेली आहे आणि न्यूज 18 लोकमत चे प्रतिनिधी सध्या पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथून प्रत्येक अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत, कारण जम्मू काश्मीरमध्ये जो नरसंहार झालाय त्यानंतर संपूर्ण देश हादरलेला आहे। पहलगामच्या बैसरन इथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केलाय। यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय तर 13हून अधिक जण हे जखमी झालेले आहेत आणि थेट काश्मीरमधून हे सगळे अपडेट्स आपल्याला न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी वेळोवेळी देत आहेत। यामध्ये 27 पर्यटकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय तर 13हून अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती मिळते। या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील देखील काही पर्यटकांचा समावेश आहे। 6 जण महाराष्ट्रातले जे पर्यटक होते ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या वेशात हे दहशतवादी आले होते। त्यांनी या पर्यटकांना त्यांचं नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर गोळीबार करायला सुरुवात केली। पर्यटकांना कलमा देखील यावी या दहशतवाद्यांनी म्हणायला सांगितला होता आणि कलमा म्हणता न आलेल्या पर्यटकांना या दहशतवाद्यांनी काल गोळ्या घातलेल्या आहेत। काश्मीरमधील पहलगाम हा दहशतवाद्याच्या छायेत नसलेल्या भागांपैकी एक आहे, मात्र लष्कर ए तोयबाच्या
TRF या दहशतवादी संघटनेनं पहलगाममध्ये घुसून हा नरसंहार केला आणि या हल्ल्यामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये खरं तर अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत। महाराष्ट्रातील देखील काही पर्यटक गोळीबारात जखमी झालेत तर 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। दरम्यान आताची ही अपडेट आपण पाहतोय तर दोन दहशतवाद्यांचा सध्या खात्मा करण्यात आलेला आहे। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयामध्ये सध्या बैठक सुरू झालेली आहे। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयात बैठक होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। पहलगाममधील परिस्थितीची लष्कर प्रमुख आता संरक्षण मंत्र्यांना माहिती देणार आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते, एकीकडे ऑपरेशन सुरू आहे आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीच्या पूर्वी म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पूर्वी आता संरक्षण मंत्रालयामध्ये संरक्षण मंत्रालयामध्ये एक महत्वाची बैठक सुरू आहे। ज्या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरू आहे। या बैठकीला दशप्रमुख आहे, त्यानंतर सोबतच संरक्षण मंत्रालयाचे इतरही मोठे अधिकारी या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे। सोबतच या संपूर्ण प्रकाराची प्राथमिक चौकशी देखील सुरू झालेली आहे। प्राथमिक चौकशी अंतर्गत जे काही महत्वाच्या माहिती पुढे आली, महत्वाची माहिती त्यामध्ये दहशतवादी जे हेल्मेट घातलेले कॅमेरे लावले होते अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। सोबतच या संपूर्ण जे दहशतवादी हल्ले करत होते त्याचा व्हिडिओ शूट करण्यात आलेल्याची माहिती पुढे आलेली आहे। 3 दहशतवादी सर्व मृतांना एकत्र केले असेही त्यांची माहिती पुढे आली आहे। त्या पुरुष आणि या सोबतच त्यांनी ही माहिती पुढे आलेली आहे की पुरुषांना वेगळीकडे आणि महिलांना त्यांनी विभागले होते। नंतर ओळख पटवण्यात आली, त्यानंतर त्यांना गोळी झाडण्यात आली। काही दहशतवादी जे आहेत हे दहशतवादी दुरूनच त्यांनी गोळ्या घातल्या अशी माहिती मिळाली आहे। काही जे मृत्युमुखी पडलेले आहेत पर्यटक ते अति रक्तस्रावामुळे अनेकांना जीव गमवावा लागला। तात्काळ त्यांना कुठलीही रुग्णालयात जाण्याची सोय उपलब्ध झाली नसल्यामुळे आणि त्यांना तात्काळ डॉक्टर उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा जीव गमवावा लागला अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। आणि सोबतच बचाव करण्यासाठी खूप जास्त वेळ लागलेला आहे, कारण की जिथे ही घटना घडलेली ज्या ठिकाणी पर्यटकांवरती हल्ला केला होता ती ज्याला मिनी स्वित्झर्लंड समजलं तर बेसन दरी जी आहे, बेसन व्हॅली जी आहे तिथे पोहोचायला फक्त एक तर तुम्हाला तिथे पायदळ जाता येतं किंवा तिथे घोडेद्वारे जाता येतं। असं असताना तिथे सैनिक जे आहे ते पोहोचायला उशीर झाले, त्यामुळे जास्त जीवितहानी झाली अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। आणि सोबतच जे दहशतवादी आहेत दहशतवाद्यांनी जाणून हे पर्यटक स्थळ निवडल्याची माहिती देखील पुढे आली आहे। ही प्राथमिक चौकशी आहे, NIA च्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही चौकशी सध्या सुरू आहे आणि या प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। बरं प्रशांत, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तर आपण पाहतोय तर ही थेट दृश्य आहेत पहलगाम मधली, कशा प्रकारे आता हे सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे आणि इथून काश्मीरमधून श्रीनगरमधून प्रत्येक अपडेट देण्यासाठी मराठी माध्यमांमधलं पहिलं न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत इथे पोहोचलेलं आहे आणि त्या तिकडची प्रत्येक अपडेट्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय। जम्मू काश्मीरमध्ये नरसंहार झाल्यानंतर देश ज्या प्रकारे हादरलेला आहे आणि त्याचेच प्रत्येक अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी थेट श्रीनगरमधून काश्मीरमधून आपल्याला प्रत्येक अपडेट देत आहेत। पहलगामच्या बैसरन इथे दहशतवाद्यांनी या पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला आणि या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय तर 13हून अधिक जण जखमी झालेले आहेत। या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले देखील काही पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत, 6 जणांचा त्यामध्ये समावेश आहे। आणि या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या वेशात हे दहशतवादी आले होते। पर्यटकांना गाठून त्यांना नाव आणि धर्म विचारण्यात आला आणि त्यानंतर पर्यटकांना कलमा देखील म्हणायला सांगितला। कलमा म्हणता न आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या। दरम्यान हे अपडेट्स आपण पाहतोय पहलगाममध्ये ज्या प्रकारे नरसंहार झालाय त्यानंतर आता पोलीस प्रशासन असतील, आर्मी असतील, प्रत्येक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आणि सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। दरम्यान उरीमधून 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलेलं आहे। तर पहलगाममधील परिस्थितीची लष्कर प्रमुख आता संरक्षण मंत्र्यांना देखील माहिती देणार असल्याचं कळतंय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयामध्ये ही बैठक होणार आहे आणि त्याचे प्रत्येक अपडेट न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी थेट
काश्मीरमधून आणि श्रीनगरमधून आपल्यापर्यंत पोहोचवतायत. पहिला मराठी न्यूज चॅनल श्रीनगरमध्ये पोहोचलेला आहे. त्याचे प्रत्येक अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सज्ज आहेत. जम्मू काश्मीरमध्ये काल ज्या प्रकारे नरसंहार झाला त्यानंतर संपूर्ण देश हादरलेला आहे आणि पहलगामच्या बैसरन इथे दहशतवाद्यांनी या पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे.